दारूमुक्तीसाठी अहमदनगरमध्ये भूमाता ब्रिगेडकडून जनजागृती रॅली काढण्यात आली। अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीमध्ये तृप्ती देसाईंच्या नेतृत्वाखाली या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। महाराष्ट्राला दारूमुक्त करा अशा घोषणा रॅलीमध्ये दिल्या गेल्या। शिवाय मुठभर दारू विक्रेत्यांसाठी रस्ते नगरपालिकेकडे हस्तांतरित करू नका अशी मागणी सुद्धा भूमाता ब्रिगेडच्या वतीने यावेळी करण्यात आली। नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी प्रस्तावित मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला जोरदार विरोध दर्शवलाय। तर याच विरोध करणाऱ्या 42 शेतकऱ्यांना नोटीसही बजावल्या गेल्यात। विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे। सर्वेक्षणाच्या कामामध्ये अडथळा टाकल्यामुळे तुमच्यावर कारवाई का करू नये असे या नोटीसीमधून प्रश्न विचारण्यात आलाय। विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी या नोटिसा स्वीकारलेल्या नाहीयेत, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या बोर्डवरती या नोटिसा लावल्या गेल्यात। त्यामुळे हा वाद आता आणखीनच पेटण्याची शक्यता आहे। कोल्हापुरातील सकल मराठा महागोलमेज परिषदेला सुरुवात झाली आहे। कोल्हापुरातील मुस्कान लॉनमधील या परिषदेमध्ये खासदार छत्रपती संभाजीराजेंसह अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे। या परिषदेसाठी राज्यभरातून 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण पाठवण्यात आलंय। मराठा समाजाचे न्याय हक्क मांडण्यासाठी 50 जणांचं नेतृत्व या परिषदेमध्ये उभं केलं जाईल। या परिषदेसाठी एकाही राजकीय नेत्याला बोलवण्यात आलेलं नाही असं आयोजकांचं म्हणणं आहे। मराठा समाजानं राज्यात 58 मूक मोर्चे काढले। यात मराठा आरक्षणासह विविध मागण्या करण्यात आल्या, पण शासनानं या मूक मोर्चांची कोणतीच दखल घेतलेली नाही। त्यामुळे यापुढे मराठा समाजाच्या आंदोलनाची दिशा आजच्या गोलमेज परिषदेमध्ये स्पष्ट होईल अशी माहिती आयोजकांनी दिली आहे। नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर आता काँग्रेसच्या हायकमांडनं हालचालीला सुरुवात केली आहे। मुंबईत काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि नसीम खान यांनी नारायण राणेंची भेट घेतली। दिल्लीतील पक्षाच्या हायकमांडच्या सूचनेनुसारच ही भेट झाल्याचं कळत आहे। दोघांनी राणेंची मनधरणी केली, मात्र राणेंनी फारशी दाद दिली नाही अशी माहिती मिळते आहे। तर आज सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची बैठक पार पडणार आहे। त्यामुळे या बैठकीनंतर नारायण राणे आणि नितेश राणेंची नाराजी दूर होते का हे पाहणंही महत्त्वाचं असेल। श्रीरामपूर इथल्या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले। प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला आणि अधिकाऱ्यांच्या खुर्चीला काळं फासलं होतं। या प्रकरणी आमदार बच्चू कडू, रघुनाथदादा पाटील यांच्यासह 35 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। पाटबंधारे विभागाचे कर्मचारी दिलीप चव्हाण यांच्या तक्रारीनंतर श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली। आसूड यात्रेदरम्यान प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं होतं। काल पुण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी महापालिकेत राडा घातला, मात्र अजून एकाही विरोधात गुन्हा दाखल झालेला नाहीये। काल स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरनं तुंबळ हाणामारी झाली। गणेश बिडकर आणि गणेश घोष यांच्यात हा वाद झाला होता। विशेष म्हणजे पुणे महापालिकेत एखादी भाजपची सत्ता आहे, तरीही भाजपमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली। मात्र महापालिकेत तोडफोड करत नुकसान केल्याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल का झाला नाहीये असा सवाल विचारला जातोय। 9 कोटींच्या अपहार प्रकरणात सांगली पोलीस दलातील 7 पोलिसांचं निलंबन झालंय। तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्यावरही निलंबनाची कारवाई झाली। विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ही कारवाई केली आहे। या सर्वांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रासह 8 राज्यात दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय पेट्रोल पंप चालकांच्या संघटनेनं घेतलाय। 14 मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल। 1 जानेवारीपासून मार्जिन वाढवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र त्याची पूर्तता झालेली नाहीये। त्यामुळे खर्च कमी करण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आल्याचं पेट्रोल डीलर असोसिएशनचे मुंबई अध्यक्ष रवी शिंदे यांनी म्हटलंय। तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, पाँडेचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि हरियाणातील सुमारे 20,000 पेट्रोल पंप रविवारी 24 तास बंद राहतील। जळगावमध्ये रेतीच्या डंपरखाली आल्यानं दक्ष भदाणे या 3 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झालाय। सकाळी 7 वाजता जळगाव तालुक्यातील निमखेडी रोडवर कल्याणी नगरजवळ ही घटना घडली। संतप्त जमावानं डंपर पेटवला। पोलीस आणि अग्निशमन दलानं वेळीच इथे धाव घेत या आगीवरती नियंत्रण मिळवलं। दरम्यान हा चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। मुंबई विद्यापीठानं परीक्षेच्या फीमध्ये दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। येत्या शैक्षणिक वर्षापासून ही दरवाढ केली जाईल। पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 100%, तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या फीमध्ये 50% वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे पदवीधर विद्यार्थ्यांची परीक्षा फी ही 500 रुपये असेल, तर ती पुढच्या वर्षी 1000 रुपये इतकी आकारण्यात येईल। तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांची फी 1000वरनं 1500 रुपयांवरती जाईल। मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी बेस्टच्या बसेसना नवीन लुक देण्याचं काम सुरू आहे। तोट्यात जाणाऱ्या बेस्टला सावरण्यासाठी मुंबईकर प्रवाशांना बेस्टकडे आकर्षित करणं गरजेचं आहे। जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी प्रायोगिक तत्वावरती बेस्ट बसेसना पांढऱ्या शुभ्र रंगात रंगवलं, मात्र बसमध्ये कोणतेच अंतर्गत बदल करण्यात आलेले नाहीयेत। बेस्टच्या रंग बदलाला यापूर्वीच बेस्ट कमिटीनं विरोध केला होता। त्यामुळे सध्या केवळ प्रायोगिक तत्वावरतीच या पांढऱ्या रंगातल्या बेस्ट बसेस रस्त्यावरती चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे।
नुकतेच भारत दौऱ्यावरनं परतलेले ऑस्ट्रेलियन पंतप्रधान मेल्कॉम टर्नबुल यांनी भारताला दणका दिलाय। टर्नबुल यांनी कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या परदेशी नागरिकांसाठीचा 457 व्हिसा रद्द केलेला आहे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियातील 95,000 परदेशी कर्मचाऱ्यांवरती बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे, ज्यामध्ये बहुसंख्य भारतीयांचा समावेश आहे। या 457 व्हिसाद्वारे परदेशी नागरिकांना ऑस्ट्रेलियातील कंपन्यांमध्ये 4 वर्ष काम करण्याची संधी मिळते, मुदत मिळते। पण आता स्थानिकांना प्राधान्य देण्याची घोषणा करत टर्नबुल यांनी हा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतलाय। नव्या निर्णयावरती त्यांनी नुकतीच स्वाक्षरी सुद्धा केली आहे। त्यामुळे यापुढे अतिशय कुशल नोकरदारांनाच H-1B व्हिसा दिला जाईल। मात्र भारतीय नोकरदारांवरती याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। तसंच भारतातील IT कंपन्यांना सुद्धा याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे।